नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आता आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर सध्या ह्या मालिकेमध्ये एकीकडे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता काव्याची IASच्या फायनल एक्झामच्या अभ्यासाची जोरदार तयारी चालू असते आणि अशातच आता काव्या प्रेग्नंट राहिल्यामुळे याचं तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण काव्याला असं वाटत असतं की जर मी होणाऱ्या बाळाचा विचार केला तर माझ्या IAS होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहील. पण दुसरीकडे मात्र काव्याला तिच्या नशिबी मिळालेल्या मातृत्वाचा आनंद तिला काही केल्या गमवायचा सुद्धा नसतो आणि इकडे पार्थला तर कसल्याही परिस्थितीमध्ये हे बाळ हवंच असतं. त्यामुळे आता पार्थ सुद्धा काव्याची खूपच मनोभावे काळजी घेत असल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. पण काव्याला मात्र राहून राहून असंच वाटत असतं की मी जर का ह्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला तर माझं आणि पार्थचं जे स्वप्न होतं की मी IAS होऊन मोठ्या दिमाखामध्ये मिरवावं, हे आमच्या दोघांचं स्वप्न अपूर्ण तर राहणार नाही ना. म्हणजे जर का एकदा बाळाला जन्म देण्याचा निर्णय मी घेतला तर माझं UPSCच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन मी परीक्षेमध्ये नापास तर होणार नाही ना, असं काव्याला सतत वाटत असतं. पण इकडे शेवटी पार्थ काव्याची समजूत काढत म्हणतो की काव्या, अहो तुम्ही आपल्या होणाऱ्या बाळाचं अजिबातच टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये लागेल ती मदत करायला केव्हाही तयार आहे. फक्त तुम्ही अजिबात हार मानू नका. मला आपलं हे बाळ कसल्याही परिस्थितीमध्ये हवं आहे आणि मला तुम्हाला IAS ऑफिसर झालेलं सुद्धा पाहायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की काव्याने तिच्या होणाऱ्या बाळाला जन्म देण्याबरोबरच तिचं जे IASचं स्वप्न होतं ते तिने पूर्ण केलं पाहिजे का नाही, ते कमेंट करून नक्की कळवा.